नक्कीच मालवणी पॅटर्न संदर्भात अमित साटम आणि मंगलप्रभात लोढा यांनी जे वक्तव्य केलं होतं, यानंतर अस्लम शेख यांचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. आज मुंबई युथ काँग्रेसच्या माध्यमातून अंधेरी पश्चिमेला जे अमित साटम यांचं जे कार्यालय आहे, या कार्यालयाबाहेर आंदोलन करण्याचा निर्धार करण्यात आला होता. मात्र अंधेरी पोलिसांकडून, डीएन नगर पोलिसांकडून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला होता. भाजपाचे देखील कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमा झाले होते. मात्र जसं आंदोलन करण्यासाठी काँग्रेसचे कार्यकर्ते या ठिकाणी पोहोचले, पोलिसांकडून जसं लाठीचार्ज करण्यात आला, आंदोलकांना ताब्यात देखील घेण्यात आलं. मात्र त्याच वेळी भाजपाचे कार्यकर्ते देखील समोर आले आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आणि भाजपाचे कार्यकर्ते यांच्यामध्ये बाचाबाची देखील मोठी झाली. मात्र वेळीच पोलिसांनी जे आहे ते या ठिकाणी आंदोलकांना ताब्यात घेतलेले आहे आणि सध्या काँग्रेसचे जे आंदोलन करते होते त्या सर्व आंदोलकांना आता डीएन नगर पोलीस ठाण्यामध्ये घेऊन गेलेले आहे. बिलकुल, भाजपच्या वतीने काही प्रतिक्रिया आलेली आहे का या संपूर्ण आंदोलनानंतर, आणि आता परिस्थिती नियंत्रणात आहे का? सध्या तरी भाजपाकडून कोणती प्रतिक्रिया आली नसली तरी मात्र मागील अनेक दिवसापासून मुंबईच्या राजकारणामध्ये हिंदू मुस्लिम वाद जो सुरू आहे, हा वाद जाणीवपूर्वक काँग्रेसकडून केला जातोय असं या ठिकाणी ते भाजपाच्या कार्यकर्त्यांकडून म्हटलं गेलंय. मात्र सध्या या ठिकाणी आता पोलिसांनी जे आहे ते दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलेलं आहे आणि आता या ठिकाणची परिस्थितीची नियंत्रणात आल्याचे म्हणावे लागेल. बिलकुल, हे जे कार्यकर्ते होते हे अस्लम शेख यांचे कार्यकर्ते आहेत, त्यांचं नेमकं म्हणणं काय होतं आणि या संदर्भात त्यांनी कारवाई अमित साटमांवर करावी अशी मागणी केल्याचं कळत आहे, परंतु पोलिसांकडे त्यांनी तक्रार केलेली आहे का? त्यांचं नेमकं म्हणणं काय? नक्कीच अमित साटम यांनी जी टीका केली होती, अगदी अभद्र भाषेतून ती टीका होती. पाकिस्तानचे अवलाद म्हणून जेव्हा अमित साटम यांच्याकडून अस्लम शेख यांना संबोधलं गेलं, यानंतर काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि या संदर्भात अमित साटम यांच्या विरोधात तक्रार दाखल करावी अशी मागणी करण्यासाठी आज काँग्रेसकडून आंदोलन. मात्र त्यांनी कुठल्याही प्रकारे पोलीस ठाण्यामध्ये संपर्क न साधता थेट आज अस्लम शेखच्या कार्यकर्त्यांनी, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जे भाजप प्रदेशाध्यक्ष आहेत अमित साटम यांच्या कार्यालयाबाहेर आंदोलन केले. मात्र हा जो मार्ग होता हा कुठेतरी चुकीचा असल्याचं पोलिसांचं म्हणणं होतं. त्यामुळे त्यांना या ठिकाणी रोखण्यात आलं आणि जे काही कार्यकर्ते आंदोलन करण्याने पुढे धावून गेले होते त्यांच्यावर लाठीचार्ज देखील करण्यात आलेला आहे.